नमस्कार, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण कमळ आसन कसे बनवायचे ते पाहणार आहोत. यासाठी मी एक कॅनव्हास पेपर घेतला आहे. त्या कॅनव्हास पेपरवर आपण कमळाची पाकळी व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यासाठी मी त्याची रुंदी 1.5 इंच आणि उंची 4.5 इंच एवढी घेतली आहे. कमळाच्या पाकळीचा आकार व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि नंतर तो कट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला आणखी काही पाने तयार करून घ्यायची आहेत. जसे की मी इथे 8 पाने तयार करून घेतलेली आहेत. हे आसन बनवण्यासाठी मी सॅटिन कापडाचा यूज केला आहे. अशाच प्रकारे कापडाचेही पाकळीच्या आकाराचे 16 तुकडे कट करून घ्यायचे आहेत. पाकळीचा एक तुकडा सुलट ठेवून त्यावरती दुसरा तुकडा उलट ठेवायचा आहे व त्यावर कॅनव्हास पेपर ठेवून साईडने व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून झाल्यावरती एक्स्ट्रा कापड कट करायचे व त्याला व्यवस्थित कट मारायचे, म्हणजे ते पलटताना व्यवस्थित पलटले जाईल. ती पाकळी व्यवस्थित पलटवून घ्यायची आहे. त्याच नवीन आणि क्रिएटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पाकळीला व्यवस्थित पफ दिसण्यासाठी आपण खाली 1 इंच एवढा त्याला टक्स मारणार आहे. कापडावरती एक प्लेट ठेवून व्यवस्थित सर्कल कट करून घ्यायचा आहे. कापडाचे, अस्तरचे आणि कॅनव्हासचे असे 3 सर्कल कट करून घेऊन ते एकमेकांवर ठेवून त्याला साईडने व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. थोडी जागा सोडायची आहे कारण आपल्याला ते सर्कल पलटवायचे आहे. सर्कल पलटवण्यासाठी व्यवस्थित साईडनी कट मारून घ्यायचे आहेत थोड्या थोड्या अंतरावरती, म्हणजे ते व्यवस्थित शेपमध्ये दिसेल. व्यवस्थित पलटवून घ्यायचे आहे. पलटवून झाल्यानंतर ज्या ठिकाणावरून आपण ते पलटले आहे त्या ठिकाणी रिकामी जागा असेल तिथे व्यवस्थित पॅक करून टीप मारून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये हे सर्कल पलटले गेले आहे. नंतर सर्व पाकळ्या सर्कलला व्यवस्थित जॉईन करून घ्यायच्या आहेत आणि झाले आपले कमळ आसन तयार. तुम्ही त्याला डेकोरेट करण्यासाठी लेस वगैरे लावू शकता.